शिवछत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेला दुर्गेश्वर किल्ले विश्रामगड पट्टा किल्ला या ठिकाणी आपण आज आलो. दिवाळीचा एक तरी दिवा माझ्या राजासाठी या संकल्पनेतून सध्या महाराष्ट्रात दिवाळी पर्व सुरू आहे. आज लक्ष्मी पूजा म्हणजे अश्विन अमावस्या. लक्ष्मी पूजन अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग, असत्यावर सत्याचा विजय. पहिला दिवा माझ्या त्या राजासाठी ज्यानं अंधारातही उजेड पेरला, स्वाभिमान आणि स्वराज्याचा दीप प्रत्येकाच्या हृदयी प्रज्वलित केला. त्या सिंहासनावर बसलेला सिंह त्यानं अन्यायावर प्रहार केला. शिवरायांच्या स्मृतीनं तो दिवा आजही अखंड पेटत राहिला. शिवरायांच्या स्मृतीनं तो दिवा आजही अखंड पेटत राहिला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गड स्वच्छता मोहीम हाती घेऊन आम्ही पोहोचलो शिवदीपोत्सव साजरा करण्यासाठी किल्ले पट्टा किल्ला येथे. शिवछत्रपतींच्या चरणांनी पावन झालेली ही भूमी. सुरतेची लूट मारून थकलेल्या राजांनी पट्टा किल्ल्यावर महिनाभर आराम केला. त्यामुळं या किल्ल्याचं नाव विश्रामगड पडलं. हा विश्रामगड किल्ला अकोले तालुक्यातील अहिल्यानगर जिल्ह्यात येतो. अकोले, सिन्नर आणि इगतपुरी या तीनही तालुक्यांच्या सरहद्दीवर असलेला हा पट्टा किल्ला. किल्ल्यावर भरपूर काही पाहण्यायोग्य आहे. या किल्ल्यावरनं दोन नद्यांचा उगम होतो, आढळा आणि म्हाळुंगी. उत्तर अकोले तालुक्यातील या दोन प्रमुख जलवाहिन्या. गडावरील 12 टाके हे जगप्रसिद्ध आहेत. हा किल्ला आता वन विभागाच्या अंडर येतो. किल्ल्यावर एक शिवमंदिर आहे, ज्यात सिंहासनावर विराजमान झालेले शिवछत्रपती महाराज आणि त्यांचे अष्टप्रधान मित्रमंडळ हा देखावा अगदी हुबेहूब आणि खूप सुंदर दिसतो. किल्ला हा सह्याद्रीच्या कुशीत पश्चिम घाट माथ्यावर कळसुबाई रांगांमध्ये स्थित आहे. त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची सुमारे 4562 फूट आहे. पाहित्याचे गाव पट्टावाडी किल्ला हे आहे. 1820 सालापर्यंत किल्ला अगदी शाबूत होता. 1820 मध्ये ब्रिटिशांनी या किल्ल्याची तोफा लावून मारा करून अत्यंत दुरावस्था केली. आता वन विभागानं काही वर्षापूर्वी गडाची डागडुजी पूर्ण केली. त्यामुळं आपल्याला काही नवीन बांधकामं पाहायला मिळतात. कोकण दरवाजा पार करून आपण पुढे येताच मखरात बसवलेली शिवाजी महाराजांची अतिशय सुंदर मूर्ती, 4 फूट चौथऱ्यावर शिवाजी महाराजांची अर्धापूर्णाकृती पुतळा विराजमान झालेला आहे. पुतळ्याच्या मागे एक शिव मंदिर आहे, ज्यात सिंहासनावर आरूढ शिवाजी महाराज आणि त्यांचे अष्टप्रधान मित्रमंडळ साकारले आहेत. मंदिराच्या सभा मंडपामध्ये सुद्धा यावेळी खूप छान छान रांगोळ्या काढलेल्या होत्या. आपल्या संपूर्ण टीमनं पुतळ्यासमोर एक फोटो काढला आणि आपली टीम गड स्वच्छ करण्याच्या हेतूनं मार्गक्रमण केलं. किल्ल्याच्या कडेकपारींमध्ये भरपूर कचरा पाहायला मिळाला. दारूच्या बॉटल्स, पाण्याच्या बॉटल्स, प्लॅस्टिकची कागद असा भरपूर कचरा आपल्याला पाहायला मिळाला. आपल्या टीमनं दिवसभर उन्हातान्हात संपूर्ण गडावरील कचरा गोळा केला. मित्रांनो, गड किल्ले काही पार्टी करण्याचं ठिकाण नाहीत, तर गड किल्ले हे पवित्र हिंदू मंदिरं आहेत. याचं पावित्र्य आपणच राखायला पाहिजे. दारूच्या पार्ट्या करण्यासाठी आपल्याकडं भरपूर हॉटेल्स उपलब्ध आहेत, तेव्हा कृपया गडावर कोणीही पार्ट्या करू नये. आणि हो, आपण गडावर एक आनंद उत्सव साजरा करण्यासाठी येत असतात, तर गडाचं पावित्र्य राखत आपण आपला कचरा सोबत घेऊन जाणं हे कधीही उत्तमच. आपल्या टीमनं खूप कष्ट घेऊन संपूर्ण किल्ला स्वच्छ केला. गडावरील जगप्रसिद्ध असलेले 12 टाके, या टाक्यांमधील 2 टाक्यांमध्ये खूप गाळ साचला होता. तो आम्ही काढणार होतो, पण वन विभागाची आमच्याकडं परमिशन नव्हती. वन विभागाची परमिशन असल्याशिवाय आपण या गडावर काहीही करू शकत नाही. पण पुढच्या वेळेस वन विभागाची परमिशन घेऊन हा गाळ काढण्याचा आम्ही मात्र नक्कीच प्रयत्न करू. आता सूर्य अस्ताला गेला होता आणि थोड्याच वेळात अंधार होणार होता. त्यामुळं दीपोत्सवाचा मुहूर्त जवळ येत होता. आपली टीम आता स्वच्छता मोहीम आवरून दीपोत्सवासाठी सज्ज झाली होती. टीम रिटर्न शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे जायला निघाली. टीम पुतळ्याजवळ येऊन पोहोचली. पुतळ्यासमोर पाणी मारून शिवमंदिर आणि पुतळ्याचा परिसर पूर्णपणे स्वच्छ करून घेतला. आपल्या सनातन धर्मामध्ये अभिषेक किंवा जलाभिषेकाला खूप महत्व आहे. त्यामुळं सर्वात आधी महाराजांच्या पुतळ्याला दूध अभिषेक केला आणि त्यानंतर जल अभिषेक संपन्न करून महाराजांचा पुतळा कोरडा करून घेतला. नंतर फुलांचे हार घालून फुलांच्या पाकळ्यांनी सजावट करण्यात आली. यात प्रत्येक जण हाती येईल ते काम करत होता.
सजावट पूर्ण करून आपल्या टीमनं दीपोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. पणत्या लावायला सुरुवात झाली. एक पंती माझ्या राजासाठी, ज्याच्यामुळं आपण आज दिवाळी साजरी करू शकतो. दिवाळीचा पहिला दिवा माझ्या राजासाठी. पंत्यांबरोबर भरपूर मशाली सुद्धा पेटवून घेतल्या. नंतर संपूर्ण पंत्या पेटवून दीपोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला. आता वेळ झाली होती ती शिव आरतीची, म्हणून आपल्या टीमनं आरतीची तयारी केली. मशाल हाती घेऊन आरतीला सुरुवात झाली. आरती आटपून फटाक्यांची मोठी आतिषबाजी यावेळी करण्यात आली. हा सगळा दीपोत्सव आवरून आपली टीम गडाच्या खाली उतरायला निघाली. पण सोबत दिवसभर गोळा केलेला कचरा मात्र सोबत घेतला. गडाच्या खाली आणून त्या कचऱ्याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावली. नंतर थकलेल्या पोटाला आता भूक लागली होती. थोडी विश्रांती घेऊन मसाले भात बनवायला सुरुवात झाली. प्रत्येकानं सहयोग देत थोड्याच वेळात मसाले भात तयार झाला आणि थकलेल्या पोटाला मसाले भाताची जोड करून आम्ही परत घरी यायला निघालो. तर कशी वाटली आजची ही स्वच्छता मोहीम आणि दिवाळीचा पहिला दिवा माझ्या राजासाठी, ज्याच्यामुळं हा स्वराज्याचा दिवा अखंड आजही तेवत राहिला, अखंड आजही तेवत राहिला. आजचा हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्याला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर धन्यवाद.